मम्मा, मला आज पास्ता खायचा मन होतोय. तू तशी बनवते तशी मला बनवून देशील? हो ग बाळा, मी बनवून देईल तुला. कसा हवा? चालेल, चल करूयात मग आपण दोघे मिळून. ठीक आहे, चल. आता आपण याच्यामध्ये टाकत आहे पाणी. आधी पाणी बॉईल होऊ द्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि मग आपण पास्ता टाकणार आहे. ठीक आहे. आता आपण थोडं तेल टाकून घेत आहे त्याच्यामध्ये. आपण मिऱ्या आता याच्यामध्ये थोडेसे कुटून घेणार आहे जाड बारीक याच्यामध्ये. चला आता विहान आपल्याला बारीक कुटून देणार आहे याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये. आणि विहानला काय खायचं आहे मग नंतर? मला पण पास्ता खायचा आहे. झाला आहे आपला आता मिरी बारीक करून. कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आपण 1 चम्मच. कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं आपण दूध टाकून घेणार आहे आधी. नंतर ते सगळं असं छान फेटाळून घ्यायचं. हे बघा असं करून ठेवायचं आपलं. तोपर्यंत आपला पास्ता आपला बॉईल होत आहे. पास्ता आपला आता शिजत आलेला आहे. आता आपण पास्त्यामधून पाणी काढून घेत आहे. पास्तामधलं पाणी काढून झालेलं आहे आपलं. चला तर मग आपण फोडणी देऊयात. आता आपण याच्यामध्ये घरचं केलेलं तूप टाकत आहे गाईचे. आता आपण हे पास्ता याच्यामध्ये टाकून घेत आहे. छानपैकी मिक्स करायचं आधी. हे बघा असं. आणि घरचं गाईचं तूप असल्यामुळे किंवा घरी केलेलं तूप आहे त्याच्यामुळे ते एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे आपली आजची रेसिपी. हे जे कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये घेतलं होतं मिक्स करून आपण ते आता टाकून घेत आहे याच्यामध्ये. आता पास्ता आपला छानपैकी होत आहे. थोडासा मिक्स झाला की त्यामध्ये आपण काळी मिरी पावडर टाकणार आहे, जी की आपण आपल्या घरगुती कुटून घेतलेली आहे आपल्या छोट्याशा याच्याने खलबत्त्यामध्ये. थोडंसं त्याच्यामध्ये आपण दूध पण ॲड करत आहे की त्याला मस्त असा सूपसारखं ते होईल आपला पास्ता विथ सूप. एकदम थोडंसं आपण मीठ टाकत आहे त्याच्यामध्ये. खूप कमी टाकायचे मीठ. आता आपण ॲड करत आहे काळी मिरी पावडर. हे बघा आता काळी मिरी पावडर टाकून झालेली आहे. मस्त मिक्स करायचे. एकदम हेल्दी आणि चीजी पास्ता आपला रेडी आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग मुलांना देऊयात आपण खाण्यासाठी. तर आपण आता सर्व करत आहे मुलांना. आणि थोडंसं मी तूप पण टाकत आहे. पास्ता थोडा वेगळा आहे माझा, कारण मुलांसाठी हेल्दी पण लागतं ना, त्यासाठी मी तुपाचाच यूज केलेला आहे. चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. आवडला मुलांना पास्ता? येस, यम्मी. चांगला आहे. मम्मीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. सबस्क्राईब करा.